नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण कुठलेही नवीन व्हिडिओ पोस्ट केलेले नव्हते. अनेक विषयांना धरून विद्यार्थी पालकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. विशेषतः जे मुलं BAMSच्या कट ऑफ डाऊनच्या संदर्भाने वाट पाहत आहेत, ते मुलं अनेक दिवसापासून या संदर्भानं व्हिडिओची अपडेट माहिती विचारत होते. परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून त्याबद्दल नाही, तर एक नवीन नोटीस CET सेलनं जाहीर केलेली आहे. ती नेमकी नोटीस कशाची आहे, या माध्यमातून काय संधी उपलब्ध आहे, हे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. आता सगळ्यात पहिले नेमकी नोटीस काय ते समजून घेऊया. महाराष्ट्र CET सेलच्या वतीनं 2025-26च्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं MBBS BDSची प्रक्रिया जवळजवळ 20 नोव्हेंबरला संपली होती. परंतु काही BDSच्या सीट्स रिक्त राहिल्यामुळं परत एक नवीन राऊंड त्यानंतर कंडक्ट झालेला आणि आता परत एकदा नवीन नोटीस उपलब्ध झाली आहे. नोटीस नंबर 38. ही नोटीससुद्धा BDS ॲडमिशनच्या संदर्भानं आहे. तर आपल्याला प्रश्न पडला असेल की बाबा अजूनही BDSची प्रवेश प्रक्रिया कशी काय सुरू. तर ज्या सीट्स रिक्त राहिलेल्या आहेत त्या सीट्स भरण्याच्या संदर्भाने ऑफिशियल गाईडलाईन जे आहेत ते CET सेलनं उपलब्ध करून दिलेलं आहे. यामध्ये एकूण फक्त 4 सीट्स होत्या. एक सीट जी की गव्हर्नमेंट कॉलेजची होती, त्यासाठी ॲटोमॅटिकली राऊंड लागलेला आहे. ती जळगाव गव्हर्नमेंट BDSची सीट होती आणि त्या ठिकाणी एका मुलीला ॲडमिशन आता मिळालेलं आहे. अर्थात त्या मुलीपर्यंत हा व्हिडिओ जाणं पण गरजेचं आहे, कारण आता बरेच मुलं कुठल्याही राऊंड न लागल्यामुळं कदाचित अभ्यासाला लागले असतील किंवा काही मुलांनी ऑलरेडी बाहेर ॲडमिशन घेतलेलं असू शकतं इतर राज्यांमध्ये. असो, आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काय शेअर करायचं आहे, तर शेड्यूल काय पहिले समजून सांगतो शॉर्टमध्ये. इन्स्टिट्यूट लेवलचं जे शेड्यूल आहे, 5 तारखेला व्हॅकन्सी पोझिशन येणार आहे, ती आलेली आहे. केवळ 3 जागा महाराष्ट्रामध्ये BDSसाठी उपलब्ध आहे. त्यामध्ये जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांना संबंधित कॉलेजच्या ऑफिशियल ईमेल ID वर मेल करायचा असणार आहे. त्यासाठी 6 आणि 7 तारखेपर्यंत वेळ असेल आणि पब्लिकेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ही 7 तारखेला जाहीर होईल आणि 8 तारखेपासून 9 तारखेपर्यंत त्या ठिकाणी जॉईनिंगला वेळ दिलेला आहे. आणि आता एकच जागा आहे सगळीकडे, 2-3 कॉलेजला एक सीट्स आहे, त्यामुळं परत पुढचा राऊंड होण्याची काही शक्यता नाही आहे. पण स्टील त्या ठिकाणी जे तर पुढचंही जर भरली नाही ती जागा तर पुढचं पण शेड्यूल दिलेलं आहे. 9 तारखेला जे रेसिज्युअल वेकन्सी जाहीर होईल आणि 10 तारखेला रिपोर्टिंगला त्या ठिकाणी वेळ असणार आहे. सो थोडक्यात महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट BDS कॉलेजला 3 सीट्स उपलब्ध आहे आणि या सीटसाठी आपल्याला अप्लाय करता येणार आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून मला अतिशय महत्त्वाचा विषय सांगायचा आहे. जी एका कॉलेजशी माझी चर्चा झालेली आहे, त्यांच्याकडं रिझर्व कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर त्याला कॅटेगरी बेनिफिटसह ॲडमिशन मिळू शकतं. जर आपल्यापैकी कोणी इच्छुक असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, कॉल करा. जी काय माहिती असेल ती मी तुम्हाला फोनवर देईल आणि उद्याच तुम्हाला माझ्याकडं ओरिजिनल कागदपत्रासह ऑफिसला येऊन भेटावं लागेल आणि मग आपण त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन करू शकू. सो जे कोणी इच्छुक असेल त्यांनी नक्की संपर्क करा. BDSच्या संदर्भानं तुमची तयारी असेल तर रिझर्व कॅटेगरीचा कॅन्डिडेट असावा, SC ST OBC किंवा NT कॅटेगरीचा, आणि नीट परीक्षेमध्ये त्याला 113+ गुण असावेत. ही कंडिशन तुम्ही फुलफिल केली तर याच्याशिवाय अजून एक ॲडिशनल कंडिशन आहे. CET सेलच्या पोर्टलवर इलिजिबल विद्यार्थ्यांची यादी पब्लिक झालेली आहे. त्या इलिजिबल कॅन्डिडेटमध्ये तुमचं नाव असावं, म्हणजे अर्थात तुम्ही यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं असावं आणि तुम्ही कुठेही ॲडमिशन घेतलेलं नसावं, म्हणजे तुम्ही इलिजिबल कॅन्डिडेटच्या लिस्टमध्ये तुमचं नाव त्या ठिकाणी असणार आहे. सो इलिजिबल कॅन्डिडेटच्या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर निश्चितपणे तुम्ही मला संपर्क करा आणि तुमचं ॲडमिशन आपण त्या ठिकाणी करून देणार आहोत. सो एकाच कॉलेजशी बोलणं झालं आहे, एकच सीट आहे. सो फर्स्ट कम फर्स्ट सर्वच्या बेसिसवर ही सीट मला देता येईल. आणि कॉन्टॅक्ट डिटेल्सच्या संदर्भानं जर म्हटलं तर 99 222 50 200 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. कॉलिंगसाठी तुम्ही 94च्या नंबरवर कॉल केला तरी चालेल, त्याचं व्हॉट्सअपसुद्धा बंद आहे. सो 9922 50 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मार्कशीट पाठवावी लागेल आणि त्यानंतर उद्या प्रत्यक्ष तुम्हाला ऑफिसला येऊन भेटावं लागेल आणि जे काय बेसिक माहिती आहे ॲडमिशनच्या संदर्भानं ती तुम्हाला समजा तुमची तयारी असेल तर तुम्हाला फोनवरसुद्धा आपल्याला काही अंशी देता येईल. अर्थात एकूण 3च कॉलेज आहे, या 3पैकीच ते ॲडमिशन होणार आहे. पण मी कुठल्या कॉलेजला देणार आहे ते ॲडमिशन किंवा करणार आहे हे तुम्हाला मी फोनवर सांगणार नाही, तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी यावं लागणार आहे. सो महत्त्वाची अपडेट, महाराष्ट्र CET सेलच्या वतीनं BDSचा एक अजून राऊंड त्या ठिकाणी कंडक्ट करतायत. गव्हर्नमेंटची एक सीट होती, त्याचं सिलेक्शन लिस्ट आलेली आहे.
आणि प्रायव्हेट BDS कॉलेजच्या 3 सीट्स उपलब्ध आहे. त्या संदर्भानं जे तर हा एक महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेला आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.